झी 24 तास, एक पाऊल पुढे। आंबा पिकतो आणि तो या सीझन मध्ये येतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मात्र आता जो प्रश्न आहे की आंबा कसा पिकतो याच्यावर आपण चर्चा करतो आहोत। डॉक्टर अनिल हेरूर, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात कॅल्शियम कार्बाइडच्या वापरामुळे, अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे। आंबा खाल्ला आणि कॅन्सर झाला किंवा आंबा खाल्ला आणि माणूस मेला असं तर महाराष्ट्रामध्ये घडलेलं नाहीये, असं कोणाच्याच निदर्शनाला आलेलं नाही। मात्र नेमकं काय होऊ शकतं, हे कॅल्शियम कार्बाइड आरोग्याला कुठल्या कुठल्या प्रकारे धोका पोहोचवू शकतं? अगदी ही तुमची चर्चा मी चवीने ऐकत होतो। आंबा म्हटलं की हा शब्द येतोच। आता महेश झगडे म्हणाल्याप्रमाणे की ही जी स्टडी आहे, सायंटिफिक एव्हिडन्स जो आहे तो जर्नल ऑफ इंडस्ट्रियल मेडिसिन या जर्नलमधनं 1986 साली प्रथमतः आला। आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी हे ऐकत होतो की आपण फक्त शेतकऱ्यांना नुकसान कसं होतंय ते बघतोय आर्थिकरित्या, पण जी लोक कॅल्शियम कार्बाइडला हँडल करतात त्यांना सुद्धा जास्ती नुकसान होतं। इनफॅक्ट ग्राहकाला तर होईलच, पण जे इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या आतड्याचा कॅन्सर, प्रोस्टेटचा कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कॅन्सर ह्याचं प्रमाण जास्ती आढळलं गेलं त्या स्टडीमध्ये, जी 1986 साली केली गेली। त्यामुळे केवळ ग्राहक नाही तर त्याच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा इजा पोचते। दुसरी गोष्ट, ही काही कुठलीही हे पॉयझन्स असे असतात की हे काही लगेच होत नाही। म्हणजे हे असं झालं की गुटखा खाल्ल्या खाल्ल्या कोणी मेला का, म्हणजे गुटखा खाऊन कोणाला काही होत नाही असं आपण मानायचं का? तर हे स्लो पॉयझनिंग आहे, हे काही लगेच होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे केवळ कॅन्सर नव्हे तर कॅल्शियम कार्बाइड कशी ऍक्ट करतो हे आपण बघू। म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाइड मध्ये आंबा बुडवायला लागत नाही, तर कॅल्शियम कार्बाइड जेव्हा मॉइश्चर बरोबर इंटरॅक्ट होतं त्याच्यामधनं एक गॅस निर्माण होतो जो एथिलीन निर्माण होतो आणि त्या एथिलीनमुळे आंबा पिकतो। आता दुसरी गोष्ट, जसं महेश झगडे अगदी बरोबर म्हणाले की फॉस्फेट्स आणि आर्सेनेट्स असे इम्प्युरिटीज या कॅल्शियम कार्बाइडमध्ये असतात आणि ह्या इम्प्युरिटीज बरोबर फॉस्फिन आणि आर्सिन असे अत्यंत धोकादायक गॅसेस निर्माण होतात आणि हे गॅसेस कॅन्सर निर्माण करतात। त्यामुळे या सगळ्या फळांवर ह्या सगळ्या गोष्टींचा रेसिड्यू राहतो आणि ह्याच्यामुळे पोटाचे अपसेट्स, डिझीनेस म्हणजे चक्कर येणे, पोटाचे अपसेट्स होणं, ऍसिडिटी होणं आणि विशेषतः जे गरोदर बायका आहेत त्यांना ह्याची इजा फार जास्ती प्रमाणात होते असं स्टडीजमध्ये आढळलेलं आहे। त्यामुळे कॅल्शियम कार्बाइड धोकादायक नाही असं आपण मानून चालणार नाही। बिलकुल। अशोक हांडे सर, आम्हाला सांगा की जर असा प्रकार आहे, कारवाई सुद्धा आता सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातला हापूस संपूर्ण जगभरात ओळखला जातो। केवळ हापूसच्याच बाबतीत हे होतंय की इतरही बाहेरच्या आंब्यांचा जो तुम्ही उल्लेख केला, इतर राज्यातून आंबे येत आहेत, ते नेमके कशा पद्धतीने पिकवले जात आहेत? आणि 100% सगळेच आंबे कॅल्शियम कार्बाइड वापरूनच पिकवले जात आहेत कसं? मुळात काय माहितीये ना, मेक्सिकन आंबा आहे ना तो स्वतःच पिकतो, बदामी आंबा सुद्धा स्वतःच पिकू शकतो। जगामध्ये फक्त हापूस आंबा असा आहे की जो पिकवण्यासाठी स्किल्ड लेबर लागतो। झगडे साहेबांनी सांगितलं तो 8 दिवसाच्या आत 2 दिवसात पिको। कुठचाही आंबा कुठचंही केमिकल काही जगातलं राहून तुम्ही 8 दिवसात पिकवून दाखवा मला। प्रॅक्टिकल लोक नाही आहेत हे लोक फक्त पुस्तकी ज्ञान बोलतायत। आम्ही प्रॅक्टिकल मरतोय तिकडे। आंब्याचा व्यवसाय करताना 8 दिवसात कुठचाही आंबा पिकत नाही। मग त्याला तुम्ही चेंबरमध्ये टाका, त्याला तुम्ही घासात ठेवा किंवा त्याला तुम्ही कॅल्शियम कार्बाइड लावा। 8 दिवसात पिकण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड अतिरिक्त उष्णता, साधारण हापूस आंबा 34 ते 35 डिग्री नंतर तो स्वतःहून पिकायला सुरुवात करतो, कारण तो स्वतःच इथिलीन गॅस सोडतो। त्याची जी जैविक क्रिया जी आहे ती तो स्वतःच त्याच्यामधून गॅस इथिलीन तयार होतो। म्हणजे नुसतं गवत आणि कॅल्शियम कार्बाइड असलेलं गवत, याच्यामध्ये गवत फक्त फरक नाहीये। गवत गरम करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरतो। यांचं म्हणणं 8 दिवसात पिकतो हे चुकीचं आहे। यांचं म्हणणं आहे शासनाची जबाबदारी आहे। मला अतिशय आनंद होतोय 86 साली शासनावर जबाबदारी पडली, अजूनपर्यंत शासन झोपलेलं होतं आणि यांनी सांगितलं की कॅन्सर होतो, सिगरेटनी कॅन्सर होतो, तंबाखूने कॅन्सर होतो, त्याचं प्रोडक्शन का बंद करत नाही तुम्ही जर तुमच्यामध्ये एवढी हिंमत आहे तर मल्टीनॅशनल कंपन्यांचे भट्टी कोण तुम्ही कामं करतायत? आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे सगळा। तुम्ही प्रॅक्टिकल लेवलला कुठची तरी गोष्ट करा। क्लोरोपायरीफॉस किंवा मोनोक्रॉस ही जी औषधं आहेत जी अमेरिकेत बॅन आहेत आणि अमेरिका इथे विकते, कशी काय विकते?
तुम्ही जर तिथे एवढे जर पॉवरफुल आहात, ह्याचा रेसिड्यू नाही आहे म्हणे. काय यांनी काय रिपोर्ट दिला की हे औषधं वापरली जातात पण त्याचा फळावर रेसिड्यू दिसत नाही. अहो आंबा तर साली सकट तर आंबा खात नाही तुम्ही. त्यांनी सांगितलं गॅस तयार होतो. गॅस कुठे राहतो? आंब्यात जातो. आमचं म्हणणं आहे त्यांच्या मताचा आदर करून, माफ करा, डॉक्टरांच्या मताचा आदर करून, झगडे साहेबांच्या कारवाईचा आदर करून त्यांनी जे सांगितले त्याच्यामध्ये आम्ही ब्लेसिंग इन डिस्गाईज कसं करता येईल. आमचा तुमच्या तांत्रिक गोष्टीला विरोध नाही. तुम्ही जर आम्हाला एखादी चांगली माहिती देत असाल, झगडे साहेबांचं आमचं जवळजवळ 4-4 तास याच्यावर चर्चा झाली, भांडणं झाले, वाद झाले. बिलकुल. कसं आहे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला विश्वासात घेणार आहात की नाही. बिलकुल. आम्ही काय मेंढरा आहोत का? बिलकुल. हांडे साहेब, सगळ्यात आम्ही जे आंबे पिकवतो, माझी सुद्धा स्वतःची बाग आहे, आम्ही शेतकरी आंबे पिकवतो, 8 महिने मेहनत करतो. आम्ही इथे मार्केटमध्ये स्किल्ड लेबर, तुम्हाला आंबा ओळखता येणार नाही, आम्ही नजरेने ओळखू शकतो हा आंबा आतमधून खराब आहे की नाही ते. आणि जर असा काही धोका आंब्यावर येत असेल तर तो चेंज सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो. माझी स्वतःची 5 चेंबर्स आहेत. झगडे साहेबांना मी पहिल्यांदा ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांनी कारवाई केल्याबद्दल त्यांचा निषेध नाही केला. त्यांना म्हटलं तुम्ही हे सांगितल्यामुळे, कॅल्शियम कार्बाईडमुळे पिकवल्यामुळे आम्हाला उलट वेस्टेज होतं त्या मालामध्ये. म्हणजे 100 आंबे पिकवले. आता आम्ही त्याच्यामध्ये आणि घाटी माणूस, आणि त्याला काय कळतंय, आणि तुम्हाला फक्त पुस्तकातल्याच लोकांना कळतंय. जी सुईण बाळंतपण करते तिला त्या बाळाची आणि बाईची काळजी असते. तुम्ही किती डॉक्टरने सांगितलं की कसं बाळंतपण करावं, तरी शेवटी सुईण जी बाळंतपण करते तिला माहिती असतं. बिलकुल. बाळ आणि बाळंतीण कसे सुरक्षित ठेवावेत ते. आम्ही आंब्याला सुरक्षित ठेवतो. बिलकुल. आपण अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण मुद्दा लक्षात नाही. आमचा मुद्दा हा आहे की आम्ही या बाबतीमध्ये पुढाकार घेतलाय. 86 साली कायदा झाला, त्यावेळेला मार्केट क्रॉफर्ड मार्केटला होतं. तो कायदा मी पहिल्यांदा वाचला. आम्ही सगळी एज्युकेटेड मंडळी आता या धंद्यामध्ये आलेलो आहोत. आम्ही आता युरोप मधल्या सगळ्या शहरांशी आमचं कनेक्शन आहे. आम्ही कॅनडाशी कनेक्शन आहे, अमेरिकेशी कनेक्शन आहे. एक मिनिट ऐकून घ्या. आम्ही कुठे बाहेरचे युरोप गॅप वगैरे सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आणि तिथल्या सगळ्या गोष्टी आम्ही तंतोतंत पाळून आज आंबा एक्सपोर्ट करतो. नाही, मग आम्हाला सांगा, आम्हाला एक सांगा की तुम्ही कोर्टात का नाही गेला? प्रतिष्ठा तुम्ही कमी करू नका. तुम्ही कोर्टात का नाही गेला? कशाबद्दल कोर्टात जायचं? जर 89 पासून हा कायदा आहे आणि जर त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तुम्हाला मान्य नाही आहेत, कॅल्शियम कार्बाईड वापरून धोका होत नाही असं जर तुमचं म्हणणं आहे, तर त्याच्या विरुद्ध 89 सालापासून आतापर्यंत 34 वर्षांमध्ये आंबा उत्पादक आणि व्यापारी कोर्टात का नाही गेले? बरोबर आहे तुमचं म्हणणं. कोर्टात जाण्यासाठी आम्हाला वेळत ही कारवाई केव्हा सुरू झाली? 2011 सालापासून. पहिल्यांदा ते आम्हाला कळलं 2011 साली. तुम्ही 2011 साली कारवाई केलेली आहे, पण आमची चेंबर्स 96 सालापासून 97 सालापासून आम्ही चेंबर्समध्ये माल पिकवतोय. कारण आम्हाला तुमच्या कारवाईशी मतलब नाहीये. आम्हाला आंब्याची प्रतिष्ठा वाढवायची आहे. म्हणून युरोपमध्ये जो माल पाहिजे, त्यांचे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याचा स्टडी करून आम्ही पहिल्यांदा चेंबर्स टाकले. म्हणजे तुम्हाला असं वाटतं सरकारचं जे धोरण सध्या सरकारने अवलंबलेलं आहे त्याच्यामुळे निर्यातीवर दुष्परिणाम होऊ शकतो? उलट मराठी व्यापाऱ्यांचा जो व्यापार वाढणं, जागतिक बाजारपेठ मिळणं, त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. मी पुन्हा एकदा या दोघांचाही आदर करून सांगतो. डॉक्टरने सांगितलं, समजा ते माझे डॉक्टर असते त्याने मला सांगितलं असतं हे खाऊ नको, मी खाल्लं नसतं. मी त्यांचं म्हणणं मान्य आहे. हे काय हे यांनी आज सांगितलंय. आम्ही अनेक डॉक्टरांचा त्याच्या बाबतीत सल्ला घेतलाय. झगडे साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन आहे आम्हाला. म्हणजे आम्ही त्यांच्या मताचा किंमत करत नाही किंवा आदर करत नाही अशातला भाग नाही. ते जरी कायदा दाखवत असले, आमचं म्हणणं सर, झगडे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही प्रॅक्टिकली जे काम करतो त्यांना तुम्ही विश्वासात का घेत नाही? बिलकुल, बोला. नाही, झगडे साहेब तुम्ही सांगा, इथ्रेल डिपिंग किंवा इथ्रेल चेंबर मध्ये आंबा पिकवला तर तो हानिकारक असतो की नसतो? यामध्ये एक लक्षात घ्या की फूड सेफ्टी अथॉरिटीने त्याचे 10 ppm पर्यंतचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आणि इथरेल हे इथिलीन गॅस जो आहे तो नैसर्गिकरित्या तयार होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमच्या कार्सिनोजेनिक असे सबस्टन्सेस जे अगोदर मी सांगितले, आर्सेनिक वगैरे त्याच्यामध्ये येत नसतात. आता जो कॅल्शियम कार्बाईड जो आहे तो आपण वेल्डिंगसाठी वापरणारा जो पदार्थ आहे, जो जागतिक पातळीवरती प्रत्येक लोकाला सायंटिस्टला असं आहे की त्याच्यामध्ये हे आर्सेनिक असतातच, असं आपण इथे मसाला म्हणून जो वापरतो त्याच्यामधून हे होतं. इथिलीन हे नैसर्गिक आंबा पिकवण्याची ही प्रक्रिया आहे. आंबाच नाही तर सगळ्या प्रकारचे जे फळं तयार होतात, जे क्लायमेट्रिक फळं असं म्हणतात की जे झाडावरती पिकत नाही. जसं द्राक्षाला काय पिकवायची गरज लागत नाही, पण आंब्यासारखे जे फळं आहेत, अशी फळं जी आहेत अशी पिकवण्यासाठी तुम्ही इथिलीन गॅस जो नैसर्गिकरित्या होतो तसं करण्यासाठी, जसं हांडे साहेब बोलले की ते चेंबर करून करतात, त्याच्याबद्दल काही दुमतच नाहीये.
प्रश्न असा आहे की कायद्याने इथिलिनला त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये केले नाही. इथे ॲसिटिलीन गॅस तयार होतो कॅल्शियम कार्बाईड पासून, प्लस त्याच्यामध्ये आर्सेनिक असतं, याच्यावरती बंदी आहे. आणि शेवटी प्रश्न असा आहे की व्यापार व्यापाराच्या जागेवर आहे, प्रॉफिटच्या जागेवरती आहे, तो मिळालाच पाहिजे. कुठलाही व्यवसाय चांगला आहे कारण त्याच्यामुळे इकॉनॉमी चालते, पण तो आरोग्य आपल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असू नये. आणि त्या प्रत्येक नागरिकाला माहीत नसते की याच्यामध्ये काय आहे ते. नागरिकाचा काय तेवढा अभ्यास असू शकत नाही. नागरिक काय म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलं की फळं खात जा, तो फळं खाणार आहे आणि तो पण एक्सपेन्सिव्ह फळं खाणार आहे. आणि असं जर असेल आणि त्याला जर ते असे आरोग्यदायक फळं मिळाली नाही, आरोग्यदायक फळ लांबची गोष्ट राहिली, जर त्याच्यावरती काही दुष्परिणाम होत असेल तर मग प्रशासनाने नुसतं बसून त्याच्याकडे बघायचं. सिगारेट आणि तंबाखूच्या बाबतीत प्रशासन का बसून आहे? नुसते पुस्तकासाठी केलेले आहेत का? आणि या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन सिगारेटने होतं बंद का नाही करत? कायद्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून आपल्याकडे लोकपाल, लोकपाल अशा प्रकारचे आंदोलन होतात. मग कायदा आपण एकीकडे म्हणायचं की कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, पण हे कशासाठी? शेवटी माणूस आपण माणसाला म्हणून वागणार आहोत की नाही, त्यांच्यासाठी कायदे केलेले आहेत आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललं. झगडे साहेब, तुम्ही मानवी दृष्टिकोन आहे आणि आमचा टोटल राक्षसी दृष्टिकोन आहे, असा कृपा करून चित्र आमच्या रसिक प्रेक्षकांसमोर उभं करू नका. आमचं म्हणणं असं आहे की तुमचं मार्गदर्शन आणि डॉक्टरांसारख्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही ऑलरेडी हे सुरू केलेलं आहे. तुम्ही 11 साली सुरू केलंय, आम्ही त्याच्या आधी चेंबर्स टाकायला सुरुवात केली. बिलकुल, परंतु एका दिवसात सगळं बदलणार आहे का? बिलकुल. आणि एक ब्रेक घेऊया आपण इथे, अशोक हांडे सर. ब्रेक नंतर आपण ही चर्चा करूया की कदाचित याच्यामुळे जर महाराष्ट्रातल्या लोकांचा गैरसमज होत असेल की सध्या बाजारात आलेला संपूर्ण आंबा हा कॅल्शियम कार्बाईड वापरून राहिलेला नाही. हा, ही शंका दूर झाली पाहिजे, कारण आंब्याचा व्यापारावर तर त्याचा परिणाम होऊ शकतो, हा मुद्दा आहेच. पण लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या सगळ्या पूर्णपणे क्लिअर कराव्यात, त्या पूर्णपणे त्या शंकांचं निरसन करावं, हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.